नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालन्यामध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कूट प्रश्न. ठीक आहे, लक्षात घ्या. कूट प्रश्नाचा हा भाग जो आहे तो 50 प्रश्नाचा भाग आहे. आता यामध्ये प्रामुख्याने कोणते कूट प्रश्न आपण पाहणार आहोत ते लक्षात घ्या. यामध्ये आपल्याला बघायचा जो काही भाग आहे तो म्हणजे पहिला जो असेल डोके आणि पाय यावर आधारित असलेला हा भाग. ठीक आहे. त्यानंतर त्रिकोण व चौकोन त्यावरती आधारित असलेला. त्यानंतर आहेत हस्तोंदलने. ठीक आहे. त्यानंतर आहेत त्यानंतर जो आपल्याला भाग बघायचा आहे तो म्हणजे माकड व उंचीवरील भाग. त्यानंतर आहेत चूक व बरोबर प्रश्न. तसेच अजून काही भाग जे काही आहेत हे सुद्धा आपल्याला यामध्ये बघायचे आहेत. प्रामुख्याने मुख्य जे काही प्रकार आहेत हे आपल्याला महत्त्वाचे आहेत. आता हे सगळे जे काही आहेत हे बघा, लक्षात घ्या. पोलीस भरती आणि सरळ सेवा भरती तसेच MPSC या सर्व स्पर्धा परीक्षेमधून आपण निवडक 50 उदाहरणं निवडलेली आहेत. ही उदाहरणं आपण इथे घेत आहोत. लक्षात असू द्या, विद्यार्थ्यांनी एवढे 50 प्रश्न जर तुम्ही केले तर तुम्हाला याच्या बाहेर करण्याची काहीच गरज पडणार नाही. ठीक आहे. या पद्धतीने आपण ते क्वेश्चन सेट घेतलेला आहे. बहुतांश क्वेश्चन हे जवळपास कुठल्या तरी पेपर्समध्ये रिपीटेड झालेलेच क्वेश्चन्स आहेत किंवा तशाच भागावरून ते प्रश्न आपण घेतले. चला तर मग पूर्ण विश्लेषण आपण पाहणार आहोत. त्यामुळं पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ पहा. काही नाही समजलं तर तुम्ही आम्हाला याच्यावरती संपर्क करू शकता. आमचा संपर्क इथे दिसतोय तुम्हाला. ओके. याच्यावरती तुम्ही संपर्क केला तरी चालतो. बघा काय सांगितलंय इथे दिसतोय तुम्हाला. मोर आणि ससे यांची संख्या किती आहे? 30. मग मी इथे दाखवतो x अधिक y बरोबर किती? 30. कारण दोघांची संख्या एकाची x आणि एकाची y संख्या आहे. पायांची संख्या किती आहे? 96. याला आपण 2x, एकाला 4 पाय म्हणून 4y. दोघांच्या पायांची संख्या किती झाली? 96. याला म्हणायचं समीकरण 1, याला म्हणायचं समीकरण 2. आता काय करायचं? प्रत्येकाला 2 ने गुणायचं. ठीक आहे. बघा काय करायचं, समीकरण कुठल्या तरी एकाला 2 ने गुणून घ्यायचं. याला जर 2 ने गुणलं तर ते येईल 2x, याला 2 ने गुणलं तर 2y, याला 2 ने गुणलं तर 60 आणि त्यांची काय करायची? वजाबाकी करायची. बस झालं. वजाबाकी केली तर काय होईल बघा, इथे दिसते तुम्हाला 2x कॅन्सल होईल. 4y मधून 2y गेलं तर काय इथं 2y आणि 96 मधून 60 गेले तर 36. याला जर आपण पुढे सोडलं, लक्षात घ्या, याला जर तुम्ही पुढे सोडलं तर y बरोबर काय येईल? 36 भागिले 2 बरोबर 18. y कुणाला जोडलेला आहे? 4. मग इथं म्हणू 4 पाय जे काही आहेत यांची संख्या किती आहे? 18. आता 18 वाले पर्याय कोणते आहेत ते लक्षात घ्या. इथे हा पर्याय बाद झाला आपला, हा पण पर्याय बाद झाला. आता लक्षात घ्या, इथं मोर आणि ससे असं सांगितले. ठीक आहे. मोर आणि ससे. मोर आणि ससे जर सांगितलेले असतील तर आपल्याला माहिती आहे की मोराला किती पाय आहेत? 2. म्हणून 4 पायवाले कोण असतील? ससे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला जायचं होतं. अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. 4 पायावाला कोण होता इथं? 18 वाला होता. म्हणून आपण याला 18 घेतलं दुसऱ्यांदा आणि पहिल्यांदा किती घेतलं? 12. बघा, एका बागेत हरिण आणि मोर यांच्या एकूण पायांची संख्या डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 16 ने अधिक आहे, तर हरणांची संख्या किती? आता हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की बघा काय सांगितले ते, पायांची संख्या डोक्यांच्या दुपटीपेक्षा 16 ने जास्त. मग ते समीकरण मांडू. पाये बरोबर डोके घ्यायचे, दुपटीपेक्षा काय म्हणले ते 16 ने अधिक, म्हणून हे असं म्हणावं लागेल. आता पाये, मग पाये किती आहेत हरणाला? 4x पाये आहेत. बरं, डोके किती आहेत? आता बघा, डोक्यांच्या दुपटीपेक्षा 16 ने अधिक म्हणजेच याचे डोके जर काढले किती येतील? x.
त्याची 2 अधिक 16. 4x बरोबर 2x ला गुणलं तर 2x अधिक 16. हा 2x इकडे आला तर काय होईल? 4x मायनस 2x बरोबर किती? 16. 2x बरोबर किती? 16. तर x बरोबर किती? 8. तर त्यांची संख्या किती आहे? अज्ञांची संख्या 8 आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. पुढचा प्रश्न. स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तराला 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी केला जातो. जर उमेदवाराने 30 प्रश्न बरोबर सोडून 30 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर आहेत? आपल्याकडे जे काही सूत्र आहे ते लक्षात घ्या. आपल्याकडे जे सूत्र आहे ते आहे चुकीच्या प्रश्नाचा. चूक प्रश्न बरोबर एकूण गुण मायनस मिळालेले गुण भागाकारामध्ये एका प्रश्नाचे गुण. लक्षात घ्या हे सूत्र तुम्हाला तिथे वापरायचं. एकूण गुण किती आहेत बघा, इथं प्रत्येकाला 2 गुण आहेत. किती प्रश्न आहेत? 30. म्हणजे टोटल गुण किती पडायला पाहिजे होते? इथं 2 गुणिले 30 मायनस मिळालेले गुण किती मिळाले? 30 म्हणून 30. एका प्रश्नाचे गुण कोणत्यासाठी? चूक प्रश्नासाठी. आता चूक प्रश्न जर असेल तर एका चूक प्रश्नाला किती गुण कमी केला जातो? 1 आणि हे 2. म्हणजे टोटल एक प्रश्न चुकला तर किती गुण कमी होतात? 3. 20 गुणिले 3 म्हणजे किती? 60 मायनस 30 भागाकारामध्ये 3. 60 मधून 30 गेले तर 30 भागिले 3. 0 ने 0 काटला म्हणजे किती? 10. याचा अर्थ चूक प्रश्न जे आहेत, चूक प्रश्न ते किती येतं? 10. म्हणजे बरोबर प्रश्न किती असतील? बरोबर प्रश्न असतील तुमचे 20. आपल्याला जे त्यांनी विचारले. पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. लक्षात घ्या एका प्रश्नाचे, आता चूक प्रश्नासाठी आपण काय करत होतो? एका प्रश्नाचे गुण पकडत होतो. म्हणजे हे एक जो काही गुण आहे तो पण आपल्याला पडणार नाही आणि 2 मार्काचा जो काही प्रश्न आहे तो पण चुकला म्हणजे एक प्रश्न चुकला की काय होतं आपल्याला? ही पॅनल्टी 1 मार्काची आणि हे 2 मार्क म्हणजे जवळपास एका प्रश्नाला किती गुण जातात आपले? 3. म्हणून हे भागाकारात किती घेतलं? 3. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला जावं लागेल. पुढचा प्रश्न. प्रश्नपत्रिकेतील 18 प्रश्न बरोबर सोडले बद्दल 5 गुण व चुकीच्या उत्तराबद्दल 1 गुण कमी होतो. मग पुन्हा तेच. ठीक आहे. चुकीचे प्रश्न बरोबर एकूण गुण मायनस मिळालेले गुण भागाकारामध्ये काय येईल? एका प्रश्नाचे गुण. एकूण गुण किती आहेत? 18 प्रश्न आहेत. 5 गुण आहेत 18 प्रश्नाला म्हणजेच 18 पंचे 90 मायनस मिळाले किती तिला? 78. भागाकारामध्ये एका प्रश्नाचे गुण 1 गुण कापला जातो आणि 5 गुण मिळतात म्हणजे टोटल किती? 6. म्हणजेच 90 मधून 78 गेले, 0 तून 8 गेले तर किती? 2. म्हणजे 8 मधून 7 गेला तर किती? 1 भागिले 2. याला जर भाग दिला तर किती? 2. याचा अर्थ चूक प्रश्न किती आहेत? 2. टोटल किती होते? 18. म्हणजे बरोबर प्रश्न किती असतील? बरोबर प्रश्न. आता 18 पैकी 2 चुकले याचा अर्थ 16 काय येतं? बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं पर्याय उत्तर काढता येतं किंवा ते होतं. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी हे सूत्रच लिहून घ्या कारण या सूत्रावर प्रश्न येतो तुम्हाला. लक्षात घ्या फक्त एका चूक प्रश्नासाठी चूक म्हणल्याच्या नंतर बरोबरचे मार्क आणि चुकीचे मार्क दोन्हीची काय करायची? फक्त बेरीज. बघ एका स्पर्धेत 9 खेळाडूंनी मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूचा परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंचे एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील? इथं सूत्र वापरायचं n गुणिले n - 1 भागिले 2. बस जेव्हा जेव्हा असा प्रश्न येतो
तेव्हा तेव्हा हे सूत्र वापरायचं. किती जण होते आपल्याकडे इथं? 9. बरोबर, इथे दिसते तुम्हाला 9 खेळाडू उभे होते म्हणजेच 9 गुणाकारात 8 भागाकारामध्ये 2. याचा भाग गेला 2चा तर 4. 9 चोक 36. 36 येतील. ठीक. पुढचा. मुंबई येथे प्रचार सभेदरम्यान काही आमदार जमले होते. सर्वांनी एकदा हस्तांदोलन केले तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली. तर प्रचार सभेत एकूण किती आमदार होते? आता तुम्हाला असं दिलेलं आहे. मग आपण इथे जाऊ की 12 आहेत. मग याला ऑप्शन वरून जर गेला तर काय होईल बघा. 12 गुणिले 11 भागिले 2. याला जर केलं तर 6. 11 सगळे किती यायला लागले? 66. आपल्याला किती पाहिजे? 66च पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 1 काय झाला त्यातला? बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. पर्यावरून गेला तर. आणि सेकंड स्टेप जी आहे ती म्हणजेच काय करायचं होतं बघा. 66 त्याची दुप्पट करायची होती. बघा 12ला 2 हात चाला, 12 ने 13. नंतरची वर्गसंख्या वर्ग संख्या 144 आणि नंतर तिचं काय करायचं होतं? 144चं वर्गमूळ म्हणजे किती? 12. पण ऑप्शन वरून जायचीच पद्धत सोपी आहे. ऑप्शन वरून सोडवा म्हणजे सोडवायला सोपं जाईल. आता मोर आणि हरिण यांची संख्या 50 आहे. पायांची संख्या किती? 144. मग जो आपण इथं x अधिक y बरोबर किती? 50. पुन्हा तेच 2x 4y बरोबर किती? 144. तिसऱ्याला गुणाकार करून घेऊ. हा पहिला झाला, हा दुसरा झाला. तिसरं 2 ने गुणून घ्यायचं डायरेक्ट सरळ 2x अधिक 2y बरोबर 50. 100 भागाकार. लक्षात घ्या. आलेलीची काय करायची? वजाबाकी केलं तर काय होतं बघा. 2x कॅन्सल होईल. इकडे काय राहिला? 2y. इकडे आला 44. तर y बरोबर किती? 22. y म्हणजे 4 पाई. आता जे काही 4 पाईवाले आहेत यांची संख्या किती? 22. मग आपल्याला 4 पाईवाले किती नंबरला आहे? 2 नंबरला. 2 नंबरला 22 वाला हा ऑप्शन नाही, हा पण नाही, हा पण नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. ऑप्शन वरून जाणाऱ्यांसाठी पण बघा. दोघांची जर बेरीज केली तर किती होते? 50. 28 गुणिला 2 म्हणजे किती? 56. आणि 22 गुणिला 4 22 चोक 88. 8 आणि 6 14ला 4 हातचा किती आला? 1. 8 आणि 6 14. योग्य उत्तराला 4 गुण मिळतात. चुकीच्या उत्तराला 1 गुण कमी होतो. विद्यार्थ्यांनी 75 प्रश्न उत्तरे लिहिली त्याला 125 गुण मिळाले. पुन्हा तेच काय येईल बघा. 75 गुणिले 4 मायनस 125 भागाकारामध्ये हे 4 आणि हे 1 म्हणजे जवळपास किती? 5. हे झालं तुमचे चूक प्रश्न. ठीक आहे. बघा 75 गुणिले 150 300 मायनस 125 भागाकारामध्ये 5. 5 सक 30 म्हणजे 60. 25 5 125. इथं राहील 5. 5 मधून 2 गेले तर 3. म्हणजेच चूक प्रश्न जे काही आहेत हे चूक प्रश्न किती आहेत तुमचे? 35. आपल्याला सांगितलं बरोबर प्रश्न. आता बरोबर प्रश्न जर काढायचे असतील, बरोबर प्रश्न बरोबर काय येईल तुमचं? 75 मायनस 35. 5 मधून 5 गेला 0. इकडं 4. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर काढता येतं. एका स्पर्धेत 14 संघ सहभागी होते. प्रत्येक संघाने दुसऱ्या संघाशी एकदा सामना खेळला तर एकूण किती सामने होतील? ठीक आहे. पुन्हा तेच 14 गुणिले 13 भागाकारामध्ये 2. 14ला जर भाग दिलात किती? 7 गुणिले 13. 23 साठी 91. एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी, काही गुराखी आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 70 ने कशी जास्त?
इकडे जातो मी. पाये बरोबर डोके अधिक 70 ने जास्त. 70 ने जास्त होती म्हणून 70 डोक्यामध्ये प्लस करायची. तेव्हा दोघांची संख्यांची पायाची आणि डोक्यांची संख्या काय होईल सारखी. 20 कोंबड्या म्हणजे पाये किती होतील बघा 40. 15 गाई 15 चोक 60. गुराखी x पायांची संख्या किती 2x. डोके 20 कोंबड्या 20 डोके 15 गाई 15 डोके x गुराखी x डोके अधिक 70. याला फक्त सोडवायचं. लक्षात घ्या सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे फक्त हे समीकरण समजणं महत्वाचं आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे. हे समीकरण जर तुम्हाला समजलं तर या समीकरणावर आधारित असलेली सगळी उदाहरणं जी काही आहेत ज्यांच्यामध्ये पायांची आणि डोक्यांची संख्या यांच्यामध्ये फरक दिलेला असतो ही सगळी उदाहरणं सोडवायला सोपी जातील. ठीक आहे. दोघांची बेरीज किती 100 अधिक 2x. इकडे सगळ्यांची जर बेरीज केली किती होती बघा 90 100 105 अधिक x झालं. 2x मधून 1x गेला तर x 100 105 मधून गेले तर 5. पर्याय क्रमांक 4 याच्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. म्हणजे तिथे गुराखी किती आहेत तर 5. एका स्पर्धेत बरोबर उत्तराला 3 गुण चुकीच्या उत्तराला 1 गुण कमी केला. 40 प्रश्न सोडले 0 गुण पडले. ठीक आहे. 4 गुणिले 3 म्हणजे किती प्रश्न होते एकूण गुण किती होते 121. 20 120. ओके. बघ मायनस किती मिळाले 0. भागाकारात एका चूक प्रश्नासाठी म्हणतोय आपण. हे चूक प्रश्नाचं सूत्र आहे आपलं. ठीक आहे. सूत्र लिहून घ्यायचं काय बघा चूक प्रश्न बरोबर एकूण गुण मायनस मिळालेले गुण भागाकारात एका प्रश्नाचे गुण. हे सूत्र आहे आपलं. त्याच्यात किमती टाकायची बाकी काही नाही. आता एका प्रश्नाचे गुण किती येतं चूक प्रश्नासाठी 3 आणि 4 म्हणजेच 120 भागिले 4 बरोबर किती 30. म्हणजे चूक प्रश्न किती आहेत त्याचे चूक प्रश्न आहेत राहुलचे 30. तर बरोबर प्रश्न किती असतील बरं बरोबर प्रश्न असायला पाहिजे टोटल 40 आहेत. 40 मायनस 30 म्हणजे किती 10. 10 प्रश्न काय त्यातले बरोबर. पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर काढता येतं. ठीक. पुढचा प्रश्न. एका मॉल समोर काही मोटारसायकल व काही 3 चाकी रिक्षा उभा आहेत. आता मोटारसायकली म्हणजे किती बघा x अधिक y. हँडलची संख्या होती त्यांची एकत्रित चाकांची संख्या 65 आहे आणि त्यांची संख्या किती आहे 25. म्हणून इथं किती घेतो आपण 25. याला म्हणायचं समीकरण नंबर 1. मोटारसायकलला 2 चाके आहेत म्हणून 2x. त्यानंतर 3 चाकी म्हणजे 3y बरोबर टोटल किती येतं 65. याला म्हणायचं 2. एक कॅन्सल करायचं कुठलं तरी आपल्याला कॅन्सल करायचं म्हणल्यावर काय कुठल्या तरी एक 2 ने गुणू 2 ने x न गुणलं 2x 2y 50 गुणी 100. 2x कॅन्सल होईल. इकडे किती राहिलं फक्त y. दोघांची वजाबाकी केली तर किती 15. y कुणाला जोडलाय पहिल्यांदा बघा 3 चाकी. ही आहेत 3 चाकी. आता 3 चाकी जर असतील तर 3 चाकी 2 नंबरला आहेत. मग 2 नंबरला 15 15 कुठं दिसतं ते बघा. इथं नाही इथं नाही इथं नाही फक्त इथेच आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय झालं पर्याय उत्तर झालं. एका बॅगमध्ये जेवढे चौकोनी पुट्टे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुट्टे आहेत. सर्वांच्या कोनांची एकत्रित मोजले तर 180 झाले. तर बॅगमध्ये एकूण त्रिकोणी पुट्टे किती बघा. जेवढे त्रिकोणी आहेत त्याच्या दुप्पट काय येतं चौकोनी पुट्टे. जेवढे चौकोनी पुट्टे त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुट्टे किती आहेत आपल्याकडे 28. मग त्रिकोणी पुट्टे जर 28 असतील तर चौकोनी पुट्टे किती असतील तुमचे 14 पहिल्या ऑप्शन साठी. सर्वांचे कोण किती भरायला पाहिजेत 180. म्हणजेच याला कितनं गुणायचं 3 न याला कितनं गुणायचं 4. दोघांची बेरीज
8 त्रिक 24 ला 4, हातचे किती आले 2, 3 दोन्ही 6 आणि 2 8, 14 चोक 56, 6 आणि 4 10 ला किती 0, हातचा किती आला 1, 8 आणि 5 13 आणि 1 14, 140च होईल. पहिला पर्याय चुकीचा आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये जाऊ. पर्याय क्रमांक 2 मध्ये काय आहे बघा, त्रिकोणाची संख्या दुप्पट आहे म्हणजे हे 32 आहेत, तर हे किती झाले 16. याला 3 न गुणायचं आणि याला किती न गुणायचं 4 न. बघा 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 16 चोक 64, 6 आणि 4 10 ला 0, हातचा किती आला 1, 15 ने किती 16, इथे किती व्हायला लागले 160. दुसरा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. त्रिकोण इथं चौकोन, हे किती येतं 36, हे किती येतं 18, याला किती गुणायचं 3 न, याला किती गुणायचं 4 न. 6 त्रिक 18 ला 8, हातचा आला 1, 3 त्रिक 9 1 किती 10, अधिक 18 चोक 72, दोघांची जर बेरीज केली तर ती आली 180, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. म्हणून या पद्धतीने तुम्हाला त्याला मांडणी करायची आणि त्याला सोडवायचं. ठीक आहे. नेम वाजायला 4 रुपये मिळतात आणि चुकलेल्या नेमला 2 रुपये परत द्यावे लागतात. 50 प्रयत्नामध्ये त्याने 128 रुपये कमवले. बघा 50 प्रयत्न केले याचा अर्थ त्याला किती मिळायला पाहिजे होते बघा 4 रुपये, म्हणजे 50 प्रयत्नामध्ये त्याला मिळायला पाहिजे होते 200 रुपये, पण मिळाले किती 128 रुपये. एक नेम चुकले त्याचे किती रुपये चालले बघा, नेम चुकले हे 2 रुपये पण भेटत नाहीत आणि वरून हे 4 रुपये चालले, म्हणजे एका नेमसाठी त्याला 6 रुपये द्यावा लागेल. ठीक आहे. चूक नेम यानं काय होईल आपलं उत्तर येईल 200 मधून 128 गेले बघा, 8 मधून 0 मधून 8 गेला तर किती राहील इकडे 2, 9, 9 तून 2 गेला तर किती 7, छेदामध्ये 6, याचं उत्तर काढलं तर 12. 12 नेम चुकीचे आहेत, म्हणजे बरोबर नेम किती आहेत बरोबर नेम टोटल किती होते आपले 50, 50 मधून 12 चुकले म्हणजेच किती आले 38. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला बरोबर काढता येतं. हे सूत्र आहे, हे झालेलं सूत्र लक्षात घ्या. पूर्ण सूत्र ते आहे, तेच एकच सूत्र आपल्याला कंटिन्यू पुढं 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 न्यायचे. त्याच्यावर सगळे प्रश्न आहेत आणि त्याच्यावरूनच प्रश्न पेपरला आले. बघा 32 स्पर्धक होते, हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता, तर स्पर्धेतील पहिल्या फेऱ्यात 3 फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील. फेरी क्रमांक 1, ठीक आहे, बाद स्पर्धक. आता टोटल किती होते 32, 32 म्हणल्यानंतर काय होईल 16 वर्षे 16 ची मॅच होईल, म्हणजे पहिल्या फेरी अंतिम बाद किती होतील 16. फेरी क्रमांक 2 बाद स्पर्धक काढून घेऊ आपण. आता 16 राहिले म्हणजेच काय होईल 16 मध्ये 8 वर्सेस 8 यांची काय होईल मॅच होईल बरोबर, 8 वर्सेस 8, म्हणजे दुसऱ्या फेरी अंतिम किती होतील 8 जण काय होतील बाद. पहिल्यांदा 16 बाद होतील, दुसऱ्यांदा 8 बाद होतील. फेरी क्रमांक 3, फेरी क्रमांक 3 8 राहिले, 8 मध्ये काय होईल 4 4 वर्सेस 4 ची मॅच होईल, म्हणजे 4 जण काय होतील बाद होतील. ठीक आहे, म्हणजे टोटल किती बाद झाले बघा, पहिल्यांदा 16 झाले, नंतर 8 झाले, नंतर 4, म्हणजे टोटल बाद स्पर्धक किती आहेत 28. पर्याय क्रमांक 3 लक्षात घ्या. म्हणजे मॅच जरी 32 जण असतील तर 16 जणांमध्ये मॅच लागेल पहिल्या याच्यामध्ये, म्हणजे 16 जण काय होतील बाद. दुसऱ्या 16 मध्ये 8 जणांत मॅच लागेल, 8 बाद होतील. तिसऱ्यामध्ये 4 जणांमध्ये मॅच लागेल, 4 बाद होतील. आपल्याला 3 फेऱ्या सांगितल्या, पहिली दुसरी तिसरी, म्हणजे टोटल 3 फेऱ्यामध्ये किती जण बाद व्हायला लागले आपले जवळपास 28 स्पर्धक बाद होतात. एक 15 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करतो, तो एका मिनिटाला 5 मीटर चढतो, दुसऱ्या मिनिटाला काय होतं 3 मीटर खाली घसरतो, तर तो खांबाचे टोक गाठेल. बघा 15 मीटरचा पोल आहे, त्यातून पहिला जो काही 5 मीटर आहे, किती मीटर चढतो 5 मीटर, हा वजा करा म्हणजे खाली किती राहिला 10 मीटरचा पोल आहे. ठीक आहे, समजा हे आपण असं म्हणू 10 मीटरचा. ठीक आहे, वरती हा 15चा इथं 10 घेऊ,
हा पण तुमचा 15 मीटरचा आहे, पण हे टोटल डिस्टन्स जे आहे ते किती मिनिटामध्ये चढणार तो 1 मिनिटामध्ये. आता हे खालचं जे काही डिस्टन्स आहे ते आपण बघू. बघा आता काय होतं. पहिल्या मिनिटाला काय होतं, तो किती चढतो 5 मीटर, आणि दुसऱ्या मिनिटाला काय होतो 3 मीटर काय होतो खाली घसरतो, खाली येतो, इथं वर जातो. म्हणजेच 2 मिनिटामध्ये तो किती चढला बघा, फक्त 2च मीटर चढायला लागला. 2 मिनिटामध्ये 2 मीटर. याचा अर्थ असा झाला की 10 मीटर चढायला किती वेळ लागेल मग त्याला, 10 मीटर चढायला किती वेळ लागेल x, आणि हा 2 इकडे गेला तर काही 20/2 बरोबर 10 मिनिटं लागायले. पण तो ह्या 10 मिनिटापर्यंतच जाईल. 10 मिनिटामध्ये लक्षामध्ये 10 मीटर, आपल्याला 15 मीटर जायचं, पण शेवटचं 5 मीटर तो किती वेळामध्ये जाईल, एकाच मिनिटामध्ये जाईल. म्हणजे टोटल किती लागतील त्याला, 11 मिनिटे. म्हणजेच 11 मिनिटे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. नेहमी लक्षात ठेवायचं की जे पहिल्यांदा चढणारं अंतर आहे ते टोटल पोलमधून वजा करा, कारण ते शेवटी किती मिनिटामध्ये चढणार तो 1 मिनिटामध्ये. इथं दिलंय बघा 1 मीटर चढायला 5 मिनिटं, दुसऱ्या मिनिटाला 2 मीटर खाली घसरायला, म्हणजे टोटल किती मिनिट झाले, चढायचं 1 उतरायचं 1, म्हणजे 2 मिनिटात किती चढायला फक्त तो 2 मीटर, चढायचं किती 10 मीटर, कारण इथपर्यंतच तो खालीवर 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 होईल. इथून तर वरी गेला तर पुन्हा पडणार नाही. सौरभने तुझ्याकडे एकूण किती गायी आहेत, तेव्हा सौरभने सांगितलं आमच्या घरातील माणसे व गायी मिळून किती आहेत, 68 पाय आहेत, व माणसांची डोक्यांची संख्या किती आहे, 11. म्हणजेच x अधिक y बरोबर 11. 2x म्हणजे 2 पायावाले, 4y म्हणजे 4 पायावाले, टोटल किती आहे 38. 2 ने गुणून घेऊ याला, 2x 2y 11 दुनी 22. पुन्हा तेच सिंपल, 2x 2x कॅन्सल, इथं राहिला 2y, वजाबाकी केली 8 मधून 2 गेला तर 6, इकडं 1, तर y बरोबर किती आला नाही 8. म्हणजे ह्या झाल्या तुमच्या गायी. काय विचारलं त्यांनी, गायी किती असाव्यात, तर गायी किती आहेत त्यांच्याकडे 8 गायी आहेत. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. एका टेबलावर त्रिकोणी आणि चौकोनी प्रकारचे 29 पुठ्ठे आहेत. मग आपण इथं असं म्हणू, x अधिक y बरोबर किती 29. कोणांची संख्या किती आहे 100. याला आपण 3x, याला आपण 4y बरोबर किती 100. तर चौकोनी पुठ्ठे किती, चौकोनी म्हणलं तर 3 काढावं लागेल. मग याला 3 न गुणून घेऊ आपण. तिसरं समीकरण तयार करायचं फक्त. 3 न x ला गुणलं तर किती 3x, 3 न y ला गुणलं तर 3y, 3 ने याला गुणलं तर किती 87. यांची फक्त वजाबाकी करा. वजा 3x अधिक 3x कॅन्सल होईल, 4y म्हणून 3y गेला तर किती 1y, आणि 87 मधून 100 किंवा 100 मधून 87 गेले किती 13. तर पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. जे चौकोनी पुठ्ठे y वाले चौकोनी पुठ्ठे होते म्हणून त्यांची संख्या किती आहे 13. प्राणी संग्रहात बदक आणि हरिणे माना मोजल्या तर 25, पुन्हा तेच x अधिक y बरोबर 25. पायांची संख्या किती 76, पुन्हा तेच 2x 4y बरोबर 76. 2 न गुणून घ्यायला, 2x 2y 50, भागाकारामध्ये 2x 2x कॅन्सल होईल, 2y, यांची वजाबाकी केली किती 26, तर y बरोबर किती 13. y कुणाला जोडलाय 4 पाय. आपल्याला कोण विचारले बघा त्यांनी, हरणांची संख्या, जे 4 पायावालेच आहेत त्यांची संख्या किती आहे मग 13. पर्याय क्रमांक 2. बघा इथे हँडल मोजले तर किती 40, मग 2 चाकी आणि 3 चाकी, म्हणजेच पहिल्यांदा x अधिक y, हँडल एक एकच असेल म्हणून 40, 2y म्हणजे 2x 2 चाकी, 3y म्हणजे 3 चाकी, दोघांची संख्या किती 104. 2 झाले. तिसरं समीकरण बनवून घेऊ. तिसरं समीकरण करायचंय तुम्हाला, याला गुणून घेऊ आपण तिसरं समीकरणासाठी.
2x 2y बरोबर 80. y बरोबर किती इथं 24. हे 3 चाकी आहेत. हे कोण आहे तर 3 चाकी. ज्यात शेवटी 24 दिसतो तो पर्याय ठेवा फक्त. हा सुटला, हा पण सुटला, हा पण सुटला, म्हणजे पर्याय क्रमांक काय 4 हे त्याचं पर्याय उत्तर. एका स्पर्धेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात, परंतु चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी होतो. तेजस्विनीने 100 पैकी 80 प्रश्न सोडवले. आता सोडवलेच किती 80, मग 80 चाच विचार होईल. 2 मार्काचा 1 म्हणजे किती झाले 160 पैकी किती मिळाले 142. किती मार्काचा आहे चूक प्रश्न 3 मार्काचा, म्हणून इकडे किती झालं 160 मधून 142 गेले. खाली किती राहिले 18/3. याला जर भाग दिलात किती 6. हे झाले तुमचे चूक प्रश्न. आपल्याला सांगितले बरोबर प्रश्न. आता बरोबर प्रश्न किती आहेत 100 होते, पण तिने 80 सोडवले. 80 - 6 बरोबर किती 74. 74 प्रश्न काय आले तिचे बरोबर आलेले आहेत, किंवा हे त्याचं बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. जिंकलेल्या खेळासाठी 4 गुण मिळतात, हरल्याबद्दल 2 गुण कमी होतात. विराटने सर्व 15 खेळात भाग घेतला तेव्हा त्याला एकूण 24 गुण मिळाले. पुन्हा तेच 15. प्रत्येक जिंकल्याबद्दल किती होते 4, म्हणजे 60 मिळायला पाहिजे होते, पण मिळाले किती 24. एक खेळ किती मार्काचा आहे लक्षात घ्या. एक खेळ किती मार्काचा आहे बघा, इथे 4 पडतात याला. ठीक आहे, इथे किती पडतात बघा 4. बघा किती पडतात इथं 4 आणि 2 म्हणजे 6 गुण कमी व्हायला लागले. ठीक आहे, 6 10 24, 6 चोक 24 म्हणजेच किती 6. हरलेले काय म्हणतात ते हरला, हरलेले मॅच 6. मग जिंकलेले किती असतील आपल्याला सांगितले जिंकलेले खेळ बरोबर 15 - 6 बरोबर किती 9. प्रश्न कसाही असला तर आपल्याला मात्र मेथड तीच वापरायची होती. मेथड मध्ये बदल करू. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा आणि पूर्ण व्हिडिओ पहा अलग लक्षामध्ये. कारण सगळे प्रश्न पाहिल्याच्या नंतरच तुम्हाला कळेल की यामध्ये कुठल्या पद्धतीनं किंवा कोणकोणते भाग आपण घेतलेत. अजून पुढे प्रश्न भरपूर राहिले. ठीक आहे, त्यामुळे सगळे व्हिडिओ पहा. स्पर्धेत भाग घेतला, एकाने प्रत्येकाचे 45 कुस्त्या झाल्या. ठीक आहे, मग आता झालं होतं आपलं एक असं उदाहरण, दुप्पट करायची 45 × 90. समोरची वर्गसंख्या घ्यायची 100, त्याचं वर्गमूळ घेतलं किती 10. किती स्पर्धक आहेत तिथे 10 स्पर्धक आहेत. पण सोडायचं झालं असतं तर 10 ऑप्शन वरून गेले तर 9/2. इकडे भाग दिला किती 5 × 9, 9×5 = 45. पर्याय क्रमांक त्याच्यामुळे 45 चालतं. ठीक आहे, 4. एकसारखी दिसणारी पण सारखी नसली 7 कुलप म्हणले. ठीक आहे, त्यांच्या 7 चाव्या आहेत. जर आपले नशीब प्रतिकूल आहे असं समजलं तर योग्य चाव्यांचा क्रम लावायचा. पुन्हा तेच 7 × 6/2. हेच सूत्र इथे पण वापरा. n × n - 1/2. याला जर भाग दिला किती इकडं 3, तर टोटल किती येईल आपलं 21. पर्याय क्रमांक 21 चं बरोबर उत्तर आहे. बघा, एका तासात किती फूट चढायला 3 फूट आणि 2 फूट खाली घसरायला किती फुटाचं आहे 10 फुटाचं आहे. आत्ता झालं होतं एक उदाहरण आपलं, हे 10 फुटाचं आहे, पण 10 फुटापैकी वरचं जे काही 3 फूट आहे हे किती तासात चालणार एका तासात. आता खाली किती राहिलं 7 फूट, हे बघू आपण. ठीक आहे, किती बघा एका तासात किती चढायला देऊ, एका तासात 3 फूट. ठीक आहे, दुसऱ्या तासामध्ये काय व्हायला लागलं त्याला 2 फूट काय करायला लागला वर, आणि हे काय खाली. याचा अर्थ टोटल बघा इथं 2 तासामध्ये काय व्हायला लागलं त्याचं 2 तासामध्ये तो फक्त 1च फूट वर चढायला लागला आहे.
ठीक आहे. किती फूट चढायचंय त्याला आपल्याला? टोटल 7 फूट चढायचंय. तर 7 फूट साठी किती? x म्हणजेच 14 तास लागतील. तेव्हा तो किती फूट चढतो? फक्त 7 फूट चढतो. आता शेवटचं जे काही 3 फूट आहे हे किती तासात चढतो? तो 1च तासात चढतो. म्हणजेच 10 फूट चढण्यासाठी त्याला किती तास लागतात? जवळपास टोटल 15 तास लागतात. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काढता येतं. काही हरिण आणि मोर आहे, ठीक आहे. डोक्यांची संख्या 80 आहे आणि पायांची संख्या किती आहे? 200. पुन्हा तेच x अधिक y बरोबर किती? 80. 2x अधिक 4y बरोबर किती? 200. x ने गुणून घेऊ सगळ्याला. नेहमी लक्षात ठेवा हीच पद्धत सोपी आहे, याची प्रॅक्टिस करा फक्त. 2x अधिक 2y बरोबर 160. ठीक आहे. 2x काटला, इकडे काय होईल? 2y बरोबर किती? 40. तर y बरोबर किती? 20. y कोणाला जोडेल? 4 पाय. आता काय विचारलंय तुम्हाला बघा त्यांनी? मोरांची संख्या किती? म्हणजे किती? 2 पायावाले. मग आता हे जर 60 असतील तर 2 पायावाले किती असतील? हे टोटल किती आहेत? 80. म्हणजे हे किती असतील? 60. हे कोण असतील? 2 पाय. आपल्याला विचारलंय मोर म्हणजे 2 पायावाले, तर 2 पायावाले किती आहेत आपल्याकडे? 60 जण आहेत. ठीक आहे. बघा तेच पुन्हा इकडे आता इथं काय येईल बघा. पाय बरोबर डोके अधिक काय आहे त्याचे? 100. अशा पद्धतीने ते इथं जाऊ. आता काय? 20 गाई. मग पाय किती होतील बघा? 20 चोक 80 पाय होतील. ठीक आहे. 10 कोंबड्या म्हणजे पाय किती होते? 10 दुनी 20. गुराखी पाय किती होते? 2x बरोबर 20 गाई म्हणल्यानंतर 20च डोके. बर 10 कोंबड्या म्हणतात 10च इकडं x अधिक इथं किती आला? 100. दोघांची बेरीज करू. इकडे किती येईल? 100 अधिक 2x. इकडे जर बेरीज केली किती होईल बघा? 100 20 130 अधिक x. इकडे वजाबाकी झाली किती येईल? फक्त 30. इकडे वजाबाकी केली तर 10. ठीक आहे. इथे दिसतंय तुम्हाला? ठीक आहे. तर आपलं उत्तर किती आहे मग इथलं? 30. टेबलावर त्रिकोणी चौकोनी 2 प्रकारचे 32 फुटे आहेत बघा. त्रिकोणी आणि चौकोनी म्हणजेच x प्लस y बरोबर किती? 32. कोणांची संख्या किती आहे? 110. म्हणजेच किती? 3x 4y 110. गुणून घेऊ आपण याला 3 न. 3x 3y 3 याला गुणलं बघा. 3 दोन्ही 6 3 3 9. 3 3 कटला. इथं काय राहिला? फक्त y. इकडे किती आला? 14. y कुणाला जोडेल? चौकोनांची संख्या किती आहे? 14. आपल्याला त्यांनी चौकोनी पुठ्ठेच विचारले म्हणून चौकोनी पुठ्ठे किती आहेत? 14. एका पिशवीत 12 सोडून निळे, 21 सोडून काळे, 20 सोडून लाल, 19 सोडून हिरवे चेंडू आहेत. 4च रंग आहेत, फक्त काहीच नाही. जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा सरळ सरळ काय करायचं? त्यांची बेरीज करायची. ठीक आहे. किती करायची त्यांची? बेरीज. आणि जेवढे जण आहेत 1 2 3 4 म्हणून 4 - 1 करायचं. बस बाकी काही नाही. बेरीज करा. हा एक याच्यात टाकला तर काय होईल? 20 30 60 आणि 12 म्हणजे किती? 72. भागाकार 4 - 1 म्हणजे किती? 3. म्हणजेच उत्तर किती येईल तुमचं? 24. पिशवीत एकूण चेंडू किती असं सांगितलंय, तर पिशवीत एकूण चेंडू किती आहेत? 24. ठीक आहे. एका तळ्यात जेवढी कमळे असतात त्याच्या दुप्पट कमळे दुसऱ्या दिवशी तयार होतात. एका तळ्यात 5व्या दिवशी
192 कमळे. ठीक आहे. आता पहिल्या दिवशी किती असतील ती? पहिल्या दिवशी असतील x. दुसऱ्या दिवशी किती असतील? 2x. तिसऱ्या दिवशी किती असतील? 4x. चौथ्या दिवशी किती असतील? 8x. पाचव्या दिवशी किती असतील? 16x. पण ते किती म्हणतात? 192. मग आपण असं म्हणू 16x म्हणजेच किती येतं? 192. तर x बरोबर किती आहे? 192 भागिले 16. तर x बरोबर किती आला? 12. पहिल्या दिवशी किती कमळे होती? 12 कमळे होती. ठीक आहे. बघा, एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत. काही अंतर कापल्यानंतर निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले. चालणाऱ्या पायांची संख्या किती झाली आता? 50. आता पहिला पर्याय जर घेतला तर काय होते बघा, 20 गुणिले 40 बरोबर किती? 80 पाय व्हायला लागलेत. आपण जर 20च घोडे पकडले तर मग पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय काय व्हायला लागला बघा, 120 पाय व्हायला लागले घोड्याचे. घोडे आपल्याला टोटल 50च पाय, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. बरं, 5 घोडे घेतले, 5 चोक 20. आता 2.5 माणसं घ्यावी लागतील, हे शक्य नाही, म्हणून हा पण पर्याय काय? चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 10 काय त्यातला बरोबर. 10 गुणिले 4 बरोबर किती? 40. आणि 5 गुणिले 2 बरोबर किती? 10. म्हणजे पाये किती झाले टोटल त्यांचे? 50. हे 5 का घेतलं? कारण इथे सांगितलं त्यांनी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले. म्हणजे अर्धे घोडेस्वार काय झाले? घोड्यावर बसलेत. म्हणजे अर्ध्या लोकांचेच पाय दिसतील. म्हणजेच 5च लोकांचे काय होतील तिथं? पाय दिसतील. ही पद्धत झाली ऑप्शन वरून सोडवण्याची. ठीक आहे. दुसरी पद्धत जर तुम्ही पाहिली तर ती पद्धत काय होती बघा, तिला आपण x म्हणू. ठीक आहे. बघा, x घोड्यांच्या पायांची संख्या किती? 4x. माणसांचे पाय किती? 2x. पण अर्धेच माणसं राहिले होते म्हणून 1/2. सगळे पाय प्लस केले किती होतात? 50. 2 ने 2 कटला, 4x अधिक 1x बरोबर किती? 50. 5x बरोबर किती? 50. तर x बरोबर किती? 10. ठीक. असंही त्याला सोडता येतं. एका दुकानात दोन चाकी 3 चाकी सायकली समान असून 180 चाकं आहेत, तर दुचाकींची संख्या किती? 2 चाकी आणि 3 चाकी समान सायकली आहेत. समान सायकली आहेत म्हणजे सायकली आपण म्हणू x. 2 चाकी किती आहेत मग? 2x. 3 चाकी किती आहेत मग? 3x. दोन्ही चाकं जर प्लस केली तर किती व्हायला लागले? 180. इकडे किती येईल? 5x बरोबर 180. तर x बरोबर किती येईल बघा, 5 त्रिक 15, 2, 5 चोक 20. 2 चाकी आणि 3 चाकी, 3 आणि 2 5 झाला. ठीक आहे. 5 त्रिक 15, 3 पुढं 5 सक 30 म्हणजे 36. आणि तिथं बघा 36 गुणिले 2 बरोबर किती? 72. 36 गुणिले 3 बरोबर किती? 108. दोघांची बेरीज करा 180. म्हणून पर्याय क्रमांक 36 बरोबर आहे. एका सायकलच्या दुकानात 2 चाकी आणि 3 चाकी वाहने. दुकान बंद करताना 2 चाकी भरले तेव्हा 240 आणि घंटा मोडले तेव्हा 100. पुन्हा तेच प्रश्न कसाही आला तर मांडणी मात्र 30 असेल. ठीक आहे. काय काय? 2 चाकी आणि 3 चाकी म्हणजे 2x अधिक 2y बरोबर किती? 240. तिसरं समीकरण तयार करा तुम्ही. 2 ने गुणू सगळ्यालाच. 2x 2y बरोबर 200 झालं. 2x काटला, y बरोबर किती आला? 40. हे आहे तुमच्या 3 चाकी. काय विचारले ते बघा शेवटी प्रश्नामध्ये आपल्याला. 3 चाकी. 3 चाकी किती आल्या तुमच्या? 40. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पुन्हा 25 मीटर खांबे. बरं, इथून जाऊ आपण असा 25 मीटरचा खांब. ठीक आहे.
3 मीटर वर चढतं, दुसऱ्या मिनिटात 2 मीटर खाली घसरतं. 3 मीटर म्हणजेच किती झाला आता फक्त 22 मीटरचा. हे 3 मीटर किती वेळा चढणार तो? इथे जाऊ आपण 1 मिनिटात. 1 मिनिटात. मग आता इथे चलो आपण 1 मिनिटामध्ये किती चढायला तो? 3 मीटर. दुसऱ्या मिनिटाला काय व्हायला लागलं तो? 2 मीटर. हे जातो वर. हा काय होतो? खाली. म्हणजेच याचा अर्थ काय व्हायला लागला? दर 2 मिनिटाला काय व्हायला लागला? फक्त तो 1 मीटर चढायला लागला. चढतो. आपल्याला किती चढायचं जवळपास टोटल? 22 मीटर. 2 मिनिटात 1 मीटर, तर 22 मीटर चढायला किती लागतील? x म्हणजे 2 गुणिले 22 बरोबर 44. आणि शेवटचं 1 मिनिट म्हणजे टोटल किती लागतील? 45 मिनिटं लागतील. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक. किती सोडून म्हणला तो? 6 सोडून सर्व लाल, 6 सोडून सर्व निळे, 8 सोडून सर्व हिरवे आहेत. माझ्याकडे 3च रंग आहेत. म्हणजेच काय होता? पहिला 6, नंतर 6, नंतर 8. भागाकारामध्ये किती? 3 मायनस 1. 20 भागिले 2 बरोबर टोटल किती? 10. हे झाले एकूण चेंडू. काय म्हणले त्याच्याकडे? एकूण किती चेंडू आहेत? 10. उत्तर बरोबर करून टाका. त्याच्याकडे किती येतं? 10 चेंडू आहेत. एका पिंजऱ्यात 12 सोडून सर्व बदक, इथं घ्या 12. पुढं 11 सोडून सर्व मोर, 11 घ्या इथं. ठीक आहे. पुढं 17 सोडून सर्व पोपट, इथं 17 घ्या. ठीक आहे. 3च प्रकार आहेत म्हणून भागाकारात काय येईल? 3 मायनस 1. तिघांची बेरीज करा. 7 आणि 3 10 ला 0. हातचा किती आला? 1. 3 आणि 1 4 भागिले 2 बरोबर किती? 20. एका शेतात काही मेंढ्या व गुराखी आहेत. मेंढ्या व गुराखी यांच्या पायांची संख्या 86 आणि डोक्यांची संख्या किती आहे? 25. पुन्हा ते x अधिक y बरोबर किती? 25. बरं. पायांची संख्या 2x अधिक 4y बरोबर किती? 86. तिसरं तयार करा पुन्हा लगेच. 2x 2y बरोबर किती? 50. 2x 2x कॅन्सल. 2y बरोबर किती येईल? 36. तर y बरोबर किती? 18. y बरोबर जर 18 आला तर y कोण आहे? 4 चाकी. ठीक आहे. तर 4 चाकी किती आहेत त्याच्यात? 18. तर मेंढ्यांची संख्या किती? म्हणजे मेंढ्या 4 पायी करा. चाकी झाला आपल्याला पायी करायला. मेंढ्याला पाय किती येतात? 4. म्हणून 4 पाय किती असतील तिथं? 18 आहे. ठीक आहे. प्रत्येक भागावरून 2 2 3 3 4 4 उदाहरणं आहेत. त्यामुळं आपण लक्षात घ्या. ही सगळी उदाहरणं पाहण्याचा प्रयत्न करा. मध्येच पुन्हा आपण वेगवेगळे पण उदाहरणं टाकली तिथे. 16 संघांनी भाग घेतला. प्रत्येक संघ एकदा सामना खेळायला, तर किती सामने होतील? ठीक आहे. म्हणजे 16 गुणिले 15 भागिले किती? 2. सूत्र येते लक्षात ठेवा. झाली. 8 गुणिले 15. 15 8 120. पर्याय क्रमांक 2. बघा. मेंढ्या 12, कोंबड्या काही मेंढपाळ. मग इथं तेच पुन्हा पाय बरोबर काही डोके अधिक 73. 18 मेंढ्यानंतर पाय किती होते? 72. 12 कोंबड्या तर पाय किती होते? 12 दोन्ही 24. मेंढपाळांची संख्या x. डोके 18. त्यानंतर पाय 18 तर 12च. इकडं x पाय तर 2x करा. ठीक आहे. अधिक किती? 73. बेरीज करू. 4 आणि 2 6. इकडं 9 अधिक 2x. इथे बेरीज करा. ह्याच्यात टाकल्यात किती होईल? 85. 85 आणि 15 100. 103 अधिक x. दोघांची वजाबाकी करा. बरोबर किती येईल?
7. दोघांची वजाबाकी करा, बरोबर किती x. म्हणजे तिथे किती आहेत मेंढपाळांची संख्या किती आहे 7 मेंढपाळांची संख्या होती. ठीक आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, राहिलेले क्वेश्चन्स जे आहेत ते सुद्धा पहा, कारण याच्यात अजून काही वेगवेगळे 2-3 प्रश्न आहेत, तुम्हाला ते सोडवता येतील. 50 प्रश्न आहेत, बरोबर उत्तरला 5 गुण, म्हणजे 50 गुणिले 5 बरोबर किती 100 250. पैकी किती मिळाले 194. एका प्रश्नाला किती गुण कमी व्हायला लागले जवळपास त्यांचे 5 आणि 2 7. 6 आणि हे 50 म्हणजे किती 56 भागिले 7 म्हणजे किती 8. हे झाले त्याचे चूक प्रश्न. काय विचारले त्यांनी, बरोबर प्रश्न किती, टोटल होते 50, मग बरोबर किती असतील, बरोबर असतील त्याचे 50 मायनस 8 बरोबर 42. 20 मीटर, पहिल्या मिनिटाला 3 मीटर चढताना दुसऱ्या 2 मीटर खाली घसरणं. खांबाच्या वरच्या टोकावर जाऊन बसण्याची वेळ किती असेल. पहिल्या मिनिटाला किती चढायला 3 मीटर. मग आपण असं म्हणू की ह्या जरी 20 चा पोल आहे टोटल, ठीक आहे, इथपर्यंत आपण म्हणू 17, हे किती आहे 20, म्हणजे खाली किती राहिले टोटल 3 राहिले. इथं हे 3 मिनिट किती याच्यात चढायला लागला तो फक्त एका मिनिटात. आता हे 17 मीटर चढून घेऊ आपण. बघा 1 मीटर पहिलं चढायला किती वेळ लागतो त्याला, पहिल्या मिनिटाला किती चढायला तो 3 मीटर. 3 मीटर किती चढायला देऊ एका मिनिटात. ठीक आहे. बरं पुढं 2 मिनिट, दुसऱ्या मिनिटाला 2 मीटर खाली घसरतो. 2 मीटर काय करायला लागला तो दुसऱ्या मिनिटामध्ये काय होता खाली, इथं कुठे येतो वर. याचा अर्थ 1 मीटर चढायला लागला तो किती एका मिनिटात. एका मिनिटात 1 मीटर चढायला, म्हणजे 17 मीटर चढायला किती लागेल त्याला आता, सॉरी 2 मिनिटात किती 2 मिनिटात 1 मीटर म्हणजे 34 मिनिट लागतील त्याला. ठीक आहे. त्यामुळे ते 17 मीटर जाईल. आपल्याला किती जायचंय टोटल, म्हणून अजून 1 मिनिट त्याला काय करावं लागेल तिथं घ्यावं लागेल, म्हणजे टोटल किती लागतील 35 मिनिटे लागतील. पर्याय क्रमांक 4. याच्या अगोदर 2 उदाहरण झाले होते, ते पण तुम्ही बघून घेऊ शकता. ठीक आहे. प्रत्येक संघाने एकदाच सामना खेळला, तेव्हा एकूण स्पर्धेत 78 सामने झाले, तर एकूण किती संघांनी भाग घेतला. मग तेच 78 ची दुप्पट करा. 8 2 16 6, 7 2 14 ने 15. 156 च्या पुढची संख्या कोण आहे 100 किती 69. तिचं वर्गमूळ काढून घ्या 13. ठीक आहे. याला जर सॉल्व्ह केलं असतं कसं आलं असतं 13 गुणिले 12 भागिले 2. याला जर भाग दिला तर 6 13 78, म्हणजे पर्याय क्रमांक जो काही 13 आहे ते त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. जनावरांच्या एका कप्प्यात 24 सोडून 30 सोडून उर्वरित बकऱ्या आहेत. कळपात एकूण 34 गुरे आहेत. बघा बकऱ्या किती, आता 34 आहेत, 34 मधून काय करू 24 सोडून देऊ, म्हणजेच काय निघतील तुम्हाला गाई. गायींची संख्या किती आली बघा इथं 10. म्हशी काढून घेऊ, 34 मधून काय आहे तर 30 सोडून सर्व म्हशी आहेत, म्हणजे 4 काय आहेत फक्त म्हशी. म्हणजे एकूण किती झाले, एकूण झाले 10 अधिक 4 बरोबर किती 14. टोटल किती होते 34 मधून 14 गेले खाली किती राहिले 20. तर 20 काय त्यामध्ये बकऱ्या. बकऱ्यांची संख्या किती तिथं 20. एक एक काढून घ्यावं लागेल इथं, कारण इथं आपल्याला एकूण दिलेलं आहे. अलग लक्षामध्ये एकूण होते 34. 34 मधून 14 24 सोडून दिल्या तर गाय होत्या, तर गाय किती सापडल्या 10. 34 मधून 4 सोडून दिल्या 30, म्हणजे काय निघाल्या म्हशी. मग गाय आणि म्हशींची संख्या किती झाली 14.
उर्वरित बकऱ्या आहेत, मग 34 म्हणून 14 सोडून दिले 20. 20 काय निघाल्या बकऱ्या. 23 सोडून लाल, 25 सोडून पांढरे, 22 सोडून पिवळी, 18 सोडून निळी, 20 सोडून गुलाबी. बेरीज करा त्यांची. 23, 25, 22, 18, 20. किती भाग झाले टोटल बघा इथे. 5 मायनस 1. यांची सगळ्यांची बेरीज करू. हा 2 याच्या टाकला 20 1 20, 20 2 40, 20 3 60, 20 4 80, 20 5 100 आणि वरचे 3 5 108. भागाकारामध्ये 4. 4 दोन्ही 8 राहिले 2, 4 7 28. म्हणजे टोटल किती आहे तर 27 हे उत्तर यायला पाहिजे होतं. किती फुले तिथं टोटल 27. बघा, एका विद्यार्थ्यांचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांची उत्तर चूक येते. म्हणजे x बरोबर आहे, 2x चुकीचे, टोटल किती झाले 51. 3x बरोबर 51, तर x बरोबर किती 17. हे आहे चूक प्रश्न. हे आहेत तुमचे बरोबर प्रश्न. बरोबर प्रश्न आपल्याला काढायचे चूक प्रश्न. तर चूक प्रश्न किती आहेत 34. नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात, चुकलेल्या नियमासाठी 3 गुण कमी होतात. 15 प्रयत्नांमध्ये किरणचे 5 नियम चुकले तर त्याला किती गुण मिळाले. आता बघा, 15 प्रयत्नात 5 चुकले म्हणजे 15 प्रयत्नात 5 चुकले म्हणजे 10 काय आले बरोबर. प्रत्येक नियमाला 5 म्हणजेच 5 10 50 गुण मिळायला पाहिजे होते. 50 गुण मिळावे. पण हे महत्वाचं आहे, 5 प्रश्न चुकले. आता ह्या 5 प्रश्नाला त्याला पेनल्टी लागली किती बघा, 3 गुणाने. म्हणजेच 5 3 15. म्हणजेच मिळालेले गुण किती आहेत त्याला, मिळालेले गुण आहेत 35. पर्याय क्रमांक 4. कारण त्याला बघा 10 बरोबर आले म्हणजे 50 मार्क पडायला पाहिजेत. 5 गुणाचा एक प्रश्न आहे ना, 50 पडायला पाहिजे. 5 चुकले म्हणून 3 मार्काने काय गेले 15 मार्क कटले, असा अर्थ आहे. 20 प्रश्नांची परीक्षा घेण्यात आली. बरोबर उत्तरासाठी 5 गुण मिळतात, चुकीच्या उत्तरासाठी 2 कमी होतात. 10 प्रश्न बरोबर सोडले त्याला किती गुण मिळाले. पुन्हा तेच बघा, 2 गुण मिळतात. 10 प्रश्न बरोबर सोडले, टोटल किती होते 20 प्रश्न. मग 10 जर प्रश्न बरोबर सोडले तर प्रत्येक बरोबर प्रश्नाला किती गुण त्याला 5, म्हणजे 50 गुण मिळावेत. गुण मिळावे. पण हा महत्वाचा आहे, पण 10 प्रश्न बरोबर आले म्हणजे 10 प्रश्न चुकले. प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 2 गुण जाणार आहे त्याचे, म्हणजे 20 मार्क त्याचे पुन्हा कमी झाले. म्हणजेच मिळालेले गुण किती आहेत त्याचे फक्त 30. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर आहे. बघा, एका खोक्यात 4 रंगाचे खडू आहेत. 21 सोडून बरं, त्यानंतर 18 सोडून, त्यानंतर 23 सोडून, त्यानंतर 22 सोडून. भागाकारामध्ये किती येईल इथं 4 मायनस 1. बेरीज करू. हा 18 याच्यात टाकलं तर 20 1 20, 20 2 40, 20 3 60, 20 4 80, 4 84. भागाकारामध्ये 3. 3 2 6, 2 उरला, 3 8 24. म्हणजेच खोक्यात एकूण खडू किती आहेत 28 खडू आहेत. पुढचा प्रश्न बघा इथं, 3 देशाच्या संघाने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात तिरंगी लढत प्रत्येक संघ इतर संघाशी 3 सामने खेळायला. हे महत्वाचे, किती सामने खेळायला 3. म्हणजेच 3 भागिले 2 भागाकारात 2, 2 2 काटला तर एकूण सामने किती होतील, एकूण सामने होतील आपले 3. पण किती वेळास खेळलेत त्यांनी प्रत्येकासोबत 3 3 खेळलेत, म्हणून 3 गुणिले 3 किती 9. तर टोटल सामने किती व्हायला पाहिजे तुमचे 9 सामने व्हायला पाहिजे. 64 हारेल तो खेळाडू बाद. म्हणजे 64 असतील तर पहिल्या फेरीत किती बाद होतील
32. फेरी क्रमांक 1. 32 आली म्हणजे 16 बाद होतील. ठीक आहे. फेरी क्रमांक 2. 16 आले म्हणजे किती? 8 बाद होतील. फेरी क्रमांक 3. 8 आले म्हणजे किती? 4 बाद होतील. ठीक आहे. 4. 4 आले म्हणजे 2 बाद होतील. ठीक आहे. 2 आले म्हणजे 1 बाद होईल. आपल्याला त्यांनी सांगितलं एकूण किती सामने होतील, तर हे टोटल एकूण सामने होतील म्हणजेच किती? 63. म्हणजे 64 स्पर्धक असतील तर सरळ सरळ काय करायचं? 64 - 1 बरोबर किती? 63. हे असतात तुमचे एकूण सामने. ठीक आहे. तर किती होतील आपल्याकडे? जवळपास 63 सामने होतील एकूण टोटल. ठीक आहे. तर याप्रमाणे आपण एकूण जवळपास 50 प्रश्न जे काही आहेत हे 50 प्रश्न सोडून घेतलेली आहेत. सर्व प्रश्न व्यवस्थित वेळ लावून सोडून घेण्याचा प्रयत्न करा. याच्या PDF पण तुम्हाला मिळतील. PDF साठी तुम्हाला संपर्क करायचा आहे 9405828742. त्यानंतर प्रत्येक घटकावरील टेस्ट आहे आपल्याकडे. वरील टेस्ट आहे. एक तर 50 क्वेश्चनची असेल नाही तर मग 100 क्वेश्चनची असेल. अशा पद्धतीनं टेस्ट आहे आणि त्यांचं काय आहे? विश्लेषण सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल, जे आपण ह्या YouTube चॅनलवरती काय करतो तो दाखवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.